आज संकष्टी चतुर्थी असा आणि त्या निमित्तानं मी विचार केलाय की मी रोज देवपूजा कशी करतोय ह्या तुमका दाखवायचा. कारण मी रोज ना देवपूजा करत असते आणि त्या टायमिंगला मी काय काय करतोय ह्या सगळं म्हटलं आज तुमका मी दाखवूनच सोडते. कारण मला खूप आवडतात पूजा करूसाठी आणि मन एक प्रसन्न रावता, घर प्रसन्न रावता. तर ती माझी रोजची पूजा कशी असता ह्या तुमका मी आज दाखवतले. चला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा सांगते, अंघोळ करून तयारी करूची असा अजून माझी कामावर जाऊसाठी. फक्त आता अंघोळ केलंय मी, तयारी अजून काय करूक नाही. म्हटलं सकाळी सकाळी पहिली आधी पूजा करून घेते. आणि हे बघू शकतास तुम्ही, देव बघा असं झालेलो असा, खाली आमचं देवारो असा इकडे. तर आता मी ना थोडीशी भांडी घासूची देवाची माझी, ती आधी पहिली भांडी घासते. ऑफ कॅमेराच घासून घेते पहिला पटापटा भांडी घासते आणि मग पूजेक लागते. तर मंडळींनो, आत्ताच ना मी भांडी घासून घेतली देवाची आणि तुमका दाखवते काय झालं माझ्यासोबत. हे बघा, नका बघा किती घाण झाली आहेत. ते आता काळा असताना त्याला पूर्ण असं काजळासारख्या बनतात, एकदम चिकट चिकट. जातच नाही. मी खूप प्रयत्न केले, हात धुतले, अक्षरशः हाताचा खरबडीत झाले. एवढं प्रयत्न मी केलंय पण काय त्याच गेला नाही. आणि माका ह्या भांडी घासता घासता आठवला की माझ्याकडे ना देवासाठी कापड नाही असा अजिबातच. आणि कापड जो होतो ना तो धूक टाकलेलो असा आणि पाणी नसल्यामुळे प्रॉब्लेम ह्यो झालेलो असा की कापड धुवून पाणी नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही कापड मी धूक नाही. आत्ता मी काय करतलंय, नवीन कापड शिवतलंय. खूप दिवसापासून शिवचो पण होतो, शिवतलंय. पण माझ्याकडे लेस नाही चांगली. तर जी असा ना त्याच्यामध्ये आपण कापड शिवूया. चला दाखवते मी कसं कापड शिवते तो. तर ह्यो बघा मंडळींनो, ह्यो माझो जुनो कापड असा. आता ह्याच्या मापाचा आपल्याला शिवचो हा कापड झाला असा असा ह्यो धुतलेलो नाही. म्हणून आता मी दुसरं कापड घेतलं. कापड घेतलंय दाखवतोय. ह्यो एक ब्लाऊज पीस असा माझ्याकडे ह्या कलरचो, सोनेरी कलरचो. म्हटलं ह्यो छान दिसतलो म्हणून मी घेऊन दिले आईकडसून. आई शिवतोच नव्हतो ऍक्च्युली. मग म्हटलं आई माका देवासाठी छान दिसत म्हणून मी घेऊन दिलेलो असं छान. जरा शायनिंग पण आहे का, तर आपण त्याला शिवूया. सगळ्यात पहिला ह्या कापडाची ना माप घ्यावूया, किती माप आता बघूया आणि तशा प्रकारे आपण शिवून घ्यावूया. इथपर्यंत माप असा 17.5 माप असा इथपर्यंत. तर आपल्याकडनं जरा जास्त लागताला, मग 18.5 घ्यायचा आणि हैसून इथपर्यंत सेम असताला. कारण कसा सेम 17.5 असा आहे बघा. तर आता आपल्या घेऊचा असतं 18.5 19 जरी घेतलं तरी चांगलाच झाला. 19च घ्यावी आपण. आता हे जसं चौकोन तयार झालेलो हा आपलो व्यवस्थित. आता आपण हे का छान असा डबल शिलाई वगैरे मारून घेऊया आणि मशीनवर आधी पहिली जाऊया. तर माझा ना आता पाटावर ठेवचा वस्त्र शिवून झाला असा दिसता बघा. खूप मस्त वाटतं. आम्ही काहीतरी जुगाड करायचा प्रयत्न केलाय. मला वाटलं नव्हतं एवढा छान दिसत. तर प्रयत्न केलाय. ही ना लेस कसली आहे, लेस नाही आहे, ही पायपिंगची दोरी आहे. तर मी प्रयत्न केलाय छान करूचो. तर आता आपण ना पूजेक सुरुवात करूया.
आज मी पूजा केलेला असं माका पण असं वाटलं नाही की माझी रोजची देवपूजा एवढी घाई गडबडीत असता. खूप स्मूथली होता उलट पूजा माझी. आणि अक्षरशः आज कुत्रो पाठी जसं लागताना आणि धावतं आपण तशी मी पूजा केलंय. तर मी तुम्हाला दाखवलेला असा मी काय काय केलंय त्या. आणि मी तो काय जो शिवले ना कापड तो पण मला एवढं काय आवडलो नाही. नॉर्मल काहीतरी क्रिएटिव्हिटी करून ठेवलंय. पण नाही आवडला मला कारण मला दिसत एवढं छान नाही. सोनेरी कलरचा कापड एवढं खास दिसत नाही असं मला तरी आता समजलेला असा. त्यामुळे ठीक आहे आम्ही एका दुसऱ्या टायमिंगला त्या वापरून शकत जेव्हा काहीच नसतं त्यावेळी. पण सहसा मी त्याला वापरूचंही नाही कारण मला तो आवडलोच नाही. तर मंडळींनो तुम्ही मला सांगा की तुमका कसं वाटलं व्हिडिओ. असंच बारीक सारीक काही ना काहीतरी मी तुमच्यासोबत शेअर करत जाईन. तुमका आवडत असेल तर मला नक्की सांगा. आता भेटाय उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.